नमस्कार मित्रांनो, यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटीची मे जून 2025मध्ये झालेल्या परीक्षेबाबतची रेव्होल्यूशनची लिंक आता आलेली आहे आणि ते रेव्होल्यूशनची आता डेट देखील संपायला आलेली आहे. तर जे विद्यार्थ्यांना रेव्होल्यूशन करायचं आहे खरंच त्यांनी लवकरात लवकर रेव्होल्यूशन करून घ्यावा, जेणेकरून आता डेट संपायला आलेली आहे. तर बरेच विद्यार्थी अनेक प्रश्न कमेंटला विचारत आहेत, सर मला जे मार्क्स रिझल्टमध्ये दिलेले आहेत, मी सर्व विषयामध्ये पास आहे परंतु मला मार्क्स कमी भेटलेले आहेत, तर मी रेव्होल्यूशन केलं तर मार्क्स कमी होऊ शकतात का? तर आपण जे मार्क्स आहेत ते आपल्याला दिलेले ते मार्क्स कमी होत नाहीत, मार्क्स आपले तेच राहतील. जर आपला पेपर पूर्ण चेक केला जातो, आपले मार्क्स वाढत असतील तर आपल्याला त्या मार्क्समध्ये वाढ केली जाते, अनर्थ आपले ते मार्क्स आहेत ते कमी केले जात नाहीत. जर मार्क्स वाढत नसेल तर तुम्हाला जे अगोदर मार्क्स होते रिजल्टमध्ये तेच मार्क्स तुम्हाला परत पाहायला मिळतील. बरेच विद्यार्थी असं देखील विचारतात की सर्व फोटोकॉपी मागवण्याऐवजी डायरेक्ट रेव्होल्यूशन मी करू शकतो का? तर फोटोशिवाय आपल्याला रेव्होल्यूशन करता येत नाही. सर्वप्रथम आपल्याला फोटोकॉपीसाठी अप्लाय करायचं आहे, त्यानंतर 2 ते 3 दिवसात फोटोकॉपी आल्यानंतर चेक करून रेव्होल्यूशनसाठी अप्लाय करायचं आहे. तर बरेच विद्यार्थ्यांची लिंक ओपन होत नाही आहे, बरेच विद्यार्थ्यांना प्रोग्राम कोड म्हणजे ते देखील माहीत नाही, तेच आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो, प्रोग्राम कोड बघण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला YSEMIO RCRV या लिंकवरती जायचं आणि क्लिक करायचं आहे. आपण हे टाकू शकता आपल्या फोनमध्ये. हे टाकल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम एक्झाम इव्हेंट चेक करायचं आहे. एक्झाम इव्हेंट चेक करायचं आहे मे 2025 असं. त्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला सर्व प्रकारचे प्रोग्राम कोड बघायला मिळतील. जसं जे विद्यार्थी BAला आहेत त्यांना G01 हे क्लिक करायचं आहे, जे विद्यार्थी BCOMला आहेत त्यांनी G02 असं क्लिक करायचं आहे. बाकीचे इथं अनेक प्रोग्राम कोड दिलेले आहेत. जर आपल्याला प्रोग्राम कोड आपला माहीत नसेल तर आपण आपल्या रिझल्टमध्ये प्रोग्राम कोड बघू शकतो. रिझल्टमध्ये देखील प्रोग्राम कोड दिलेला असतो आपल्याला वरती. प्रोग्राम कोड आपल्याला बरोबर टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला 2 नंबर असतात, एक असतो पेअर नंबर, एक असतो सीट नंबर. तर आपल्याला इथं सीट नंबर टाकायचा आहे. सीट नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं फोटोकॉपी ऑफ आन्सर स्क्रिप्ट यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही फोटोकॉपीसाठी अप्लाय करू शकता. जर फोटोकॉपी तुमच्या मोबाईलमध्ये आली तर फोटोकॉपी आल्यानंतर तुम्हाला परत या लिंकवर द्यायचं आहे आणि हे सर्व टाकून तुम्हाला तुमचं नाव वगैरे टाकून सर्व माहिती भरून रेव्होल्यूशनसाठी अप्लाय करायचं आहे. रेव्होल्यूशनसाठी अप्लाय करताना तुम्हाला इथं हे येणार नाही, फोटोकॉपीचं दिसणार नाही लिंक. फोटोकॉपीची लिंक ॲटोमॅटिक ती बंद होऊन जाते. नंतर डायरेक्ट तुम्हाला रेव्होल्यूशनची लिंक दिसेल, त्यावरती रेव्होल्यूशन करायचं आहे. तर आपण रेव्होल्यूशनची लास्ट डेट काय आहे ते बघणार आहोत. रेव्होल्यूशनची डेट बघण्यासाठी तुम्हाला इथंच फोटोकॉपी ऑफ रेव्होल्यूशन यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डाउनलोडिंग अगेन यावरती क्लिक करायचं आहे. तर इथं आपल्याला बघायला मिळेल 2025पासून फोटोकॉपीची फी 300 रुपये करण्यात आलेली आहे. अगोदर 2024मध्ये बघितलं तर आपण 200 रुपये फीस होती फोटोकॉपीसाठी. यावर्षी 100 रुपये फीस वाढवण्यात आले आहे फोटोकॉपीसाठी. आणि तसेच आपली ॲडमिशनची फी देखील आपल्याला यावेळेस जास्त होती 2025पासून. तर फोटोकॉपीची लास्ट डेट काय आहे सुरू होण्याची? ऑनलाईन अर्ज सुरू होण्याचा दिनांक आपल्याला इथे दिलेला आहे फोटोकॉपीचा 9/7/2025. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचा दिनांक आहे 21/7/2025 आहे. म्हणजे तुम्ही 9 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत अर्ज करू शकणार आहात फोटोकॉपीसाठी. जे विद्यार्थ्यांना वाटतं की आपले मार्क्स वाढू शकतात, जे विद्यार्थी पास पण आहेत परीक्षेत परंतु त्यांना वाटतं की आपल्याला मार्क्स या सब्जेक्टमध्ये कमी पडलात तर वाढवायचं आहे, तर त्यांनी लवकरात लवकर अप्लाय करावा. जे विद्यार्थी फेल आहेत त्यांनी देखील लवकरात लवकर अप्लाय करावा, जेणेकरून जे विद्यार्थी BCOM फर्स्ट इयर्स किंवा फर्स्ट इयरला आहेत, BA BCOMचे जे विद्यार्थी त्यांनी अप्लाय करू नये, त्यांनी परीक्षाच द्यावा, जेणेकरून आपले जे BCOM फर्स्ट इयरचे मार्क असतात ते काउंट केले जात नाहीत. म्हणजे त्यांचं ते आपली जसे एक्झाम असते UPSCमध्ये की प्रिलिम्स मेन्स, तुमची जी प्रिलिम्स एक्झाम असते ती अशीच घेतली जाते, नंतर मेन्स एक्झाम जे महत्त्वाचे असते. त्याचप्रमाणे हे BA BCOMमध्ये सुद्धा आहे. फर्स्ट इयरचे आपले मार्क काउंट केले जात नाहीत. आपल्याला थर्ड इयरचा रिझल्ट येताना फक्त सेकंड इयर आणि थर्ड इयरचेच मार्क काउंट करून आपला रिझल्ट तयार केला जातो. तर रेव्होल्यूशनची लिंक आहे. रेव्होल्यूशनची फीस 500 रुपये आहे आणि त्याची अर्ज सुरू होण्याचे दिनांक आहे 9/7/2025. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याचे अंतिम दिनांक आहे 22/7/2025. तर तुम्हाला लवकरात लवकर फोटोकॉपीसाठी अप्लाय करायचं आहे. त्यानंतर ही लिंक एकदा बंद झाली की परत चालू होणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला त्यासाठी अप्लाय करायचं आहे. आणि अप्लाय करताना स्कॅन कॉपी फोटोकॉपीसाठी आपला ईमेल ID अचूक लिहायचा आहे, जेणेकरून ईमेल ID चुकला तर आपल्याला फोटोकॉपी स्कॅन कॉपी मिळणार नाही.
तर जर आपल्याला फोटोकॉपी प्राप्त झाली तर आपल्याला समजत नसेल की रेव्होल्यूशन करायचं का नाही, कारण की रेव्होल्यूशनसाठी 500 रुपये देखील फीस आहे. तर आपण ऑलरेडी मी हे फोटोकॉपी स्कॅन कॉपी कशी करायची त्यावरती ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. त्यावरती टेलिग्राम ID दिलेला आहे, तर आपण टेलिग्रामलासुद्धा मला पाठवू शकता. मी त्याला सजेस्ट करेल की रेव्होल्यूशनसाठी अप्लाय करायचं आहे का नाही. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थांबूया इथेच आता.